नमस्कार. मी नागनाथ साखरे, सहाय्यक कृषी अधिकारी ओळे पारपोली. आज आपण पारपोली ठिकाणी ह्या ठिकाणी लावणी सुरुवात आहे. आता जवळपास आपल्या तालुक्याचा विचार करता 60 ते 70% लावणी ही संपलेली आहे. आता थोड्याफार 4-1 दिवसामध्ये आता पाऊस जर चांगला असला तर लावणी पूर्णपणे संपून जाईल. एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की यावर्षी एल निनोचा प्रभाव बघता आपण ह्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलंच असतं की त्या ठिकाणी पावसाची किंवा निसर्गामध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आपण सर्वांनी बघितलेलेच आहे. त्यामुळे मी या सर्वांना या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की यावर्षी सर्वांनी प्रधानमंत्री सुधारित पीक विमा योजना आता 31 तारीख शेवट आहे. सर्वांनी विमा काढणे गरजेचं आहे. विम्यासाठी तुम्हाला खर्च नाही येत आहे. तरी तुम्हाला 1 हेक्टरसाठी तुम्हाला 650 रुपये भातासाठी लागणार आहे आणि नाचणीसाठी 400 रुपये लागणार आहे हेक्टरी. म्हणजे तुम्ही 10 गुंठ्यापासून जरी विमा काढला तर 10 गुंठ्याला फक्त तुम्हाला 65 रुपये ते भातासाठी रुपये लागणार आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला पिकाला एक प्रकारचं संरक्षण मिळणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीचं संरक्षण असेल की ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, पावसातील अनियमितता खंड असेल, त्याच्यानंतर रोग किडीज असेल, ह्या बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. तर याच्यामध्ये तुम्हाला विमा काढणे हे खूप तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तसेच या ठिकाणी विम्यासाठी लागणारे डॉक्युमेंट हे खूप कमी लागतात. त्या ठिकाणी जे कर्जदार असतील, शेतकरी असतील, त्यांनी आपल्या बँकेमध्ये विमा काढावा. जे बिगर कर्जदार वगैरे असतील त्यांनी आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरला जावं. त्यांच्याकडे सर्व पद्धतीचे घोषणापत्र, हमीपत्र असतात. काही अडचण आली असेल तर आमच्या कृषी विभागाशी तुम्ही संपर्क करा, विमा प्रतिनिधीशी संपर्क करा. आम्ही सहाय्यक कृषी अधिकारीपासून ते मान्य तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करणार आहोत. ह्या ठिकाणी सर्वांनी आपण विमा काढायचा आणि आपल्या भात पीक असेल, नाचणी पीक असेल, त्याला एक प्रकारचं संरक्षण द्यायचं आहे आणि आपण सेफ राहायचं आहे. माझा शेतकरी हे यशस्वी झाला पाहिजे आणि त्यांना निश्चितच त्यांचा कुठेही लॉस झाला नाही पाहिजे. हे आमचं नेहमीच आमचं प्रयत्न असणार आहेत. तसेच हे कृषी विभाग, तालुका कृषी विभाग हे आम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरुवात केलेलं आहे. तरी आपण जास्तीत जास्त जणांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि इतर आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करावा. आणि तसेच आपण ह्या इतर योजनेचे पण ह्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ अपलोड करत असणार. त्या ठिकाणी आपल्याला ह्या योजनेचा आपल्याला बघता येतील.